90% निरक्षर आणि 92% दरिद्री असा देश इंग्रजांच्या विरोधात लढला ना. काही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे नव्हती, काही नव्हती, सगळे ना आपल्याला. गझनीच्या मोहम्मदांनी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी रामाचं मंदिर लुटलं, 8 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून टाकलं, सोन्याच्या विटा चांदीच्या विटा गायब झाल्या. काजू भुने प्लेट में, विस्की गिलास में, उतरा है रामराज आज विधायक निवास में, पक्के देशभक्त है तस्कर हो या डकेत, ऐसा असर है बीजेपी के उजले लिबास में. ज्या देशाला पाकिस्तानला तुम्ही जगभर शिष्टमंडळ पाठवून टेररिस्ट नेशन म्हणून सांगितलं, ते पीस मेकर नेशन बनलं वर्षभराच्या कालावधीत. म्हणजे तुम्ही सांगा, आज इराण आणि अमेरिकेमध्ये जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झालंय, त्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगला गॅरेंटर म्हणून पाकिस्ताननी सही केलेली आहे. पाकिस्तानची जगातली प्रतिष्ठा स्टेचर कुठं गेलं? एका माणसाच्या नालायकीमुळे. नमस्कार, मी निरंजन. महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक अत्यंत गलिच्छ, नीच आणि अश्लील पातळीवरचा नंगानाद सुरू झालेला आहे. म्हणजे तृणमूल काँग्रेस फोडायची, त्याच्या आम आदमी पक्षाचे 7 खासदार फोडले, मग तृणमूल काँग्रेसचे 20-22 खासदार भाजपने फोडले, आणि आता महाराष्ट्रातल्या शिवसेनेला दुसऱ्यांदा 3 वर्षात 4 वर्षात दुसऱ्यांदा फोडण्याचा प्रकार होतोय. आणि या सगळ्याच विषयाबद्दल आज सविस्तर व्हिडिओ आपण करणार आहोत. माझ्यासोबत माझा सहकारी ऋषिकेश खंडाळे पण आहे. बरेच दिवस तो तुम्हाला स्क्रीनवर दिसला नाही, कारण की त्याची एक महत्वाची सर्जरी झाली होती आणि त्यामुळे तो खूप दिवस कामापासून दूर होता. पण आता लवकरच पुन्हा आपल्यासोबत आपल्यासमोर येत राहील वेगवेगळे विषय घेऊन. ऋषी, पहिल्यांदा तर मला हे विचारायचंय, कारण खूप काय काय घडतंय. एका बाजूला ते नीटचे पेपर लीक झाले, त्याच्यानंतर एक अचानक कोक्रोच नावाचं एक प्रोजेक्ट सुरू झालं. मी जरा पार्टी बिलिटी म्हणणारच नाही, कारण ते आणखी नाही रजिस्टरचा विषय नाही, ते प्रोजेक्टच आहे, कॉक्रोच आहे. त्याच्यानंतर हे पक्ष फोडणी, म्हणजे आम आदमी पक्षाचे 7 खासदार फोडले, त्याच्यानंतर टीएमसीचे विधानसभा निवडणूक झाल्या 58 आमदार पहिले, आणि मग हे 20-22 खासदार, आणि आता शिवसेनेवरती पुन्हा एकदा घाला घालण्याचा प्रकार झालेला आहे. या नवीन जनरेशन मधला तरुण म्हणून या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहतो? एकतर हे सगळं इतकं उदासीन करणार आहे राजकारणाप्रती. मागे एक मराठीमध्ये एक वेब सिरीज आली होती, म्हणजे जे काही राजकारण बघतो तर अभिजित पानसेंच्या वेब सिरीजचं जे नाव होतं ती पण राजकारणावर होती. त्याशिवाय दुसरं काही नावच कुठल्याच तरुणांच्या डोळ्यासमोर येत नाही. रान बाजार. अक्षरशः काहीच, कुठलेच नैतिक मूल्य या व्यवस्थेमध्ये नाहीये. आणि म्हणजे दिवसेंदिवस तो नैतिकतेचा स्तर इतका ढासळतोय की लहानपणीपासून ऐकत आलोय की राजकारणाबद्दल ऑलरेडी लहान मुलांना किंवा नवतरुणांना विशेष आकर्षण या सगळ्या राजकारणामुळे उरलं नाही. आणि त्यानंतर या पातळीवर जाऊन जर राजकारण होत असेल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, सर आता मी मराठवाड्यातला आहे, शेतकऱ्यांची इतकी भयंकर परिस्थिती आहे, आणि दरवेळेस सगळ्यात मोठा बंड कुठं होतो तर मराठवाड्यात होतो. ते खासदार काही शेतकऱ्यांसाठी थोडी बंड करतात. आणि इतकं भयंकर उदासीन करणार आहे राजकारणाबद्दल, एकूण देश म्हणून जी व्यवस्था आपण जी हे केली आहे लोकशाहीबद्दल, खूपच उदासीन करणार आहे सगळं वातावरण. मला असं वाटतं ना की उदासीन होणं हे म्हणजे एक स्वाभाविक रिॲक्शन आहे, पण याचा खूप संताप आणि चीड आली पाहिजे. कारण म्हणजे ठीक आहे, माझी जनरेशननी खूप चांगला काळ सुद्धा पाहिला या देशाचा, पण तुमच्या जनरेशनला, ज्यांना अख्खं भविष्य घडवायचं आहे, त्यांना हा असा, म्हणजे वेश्या सुद्धा खूप प्रतिष्ठित आहे याच्यापेक्षा. इतक्या घाणेरड्या पातळीवरती हा सगळा प्रकार चाललेला आहे. वाटेल ती कारणं देतात. मागे मी एकाशी बोलत होतो, एका हिंदी यांच्याशी सुद्धा, तर काही नागपूरचे पत्रकार त्याच्यात असं म्हणायला लागले की उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, उद्धव ठाकरे फिरत नाहीत. मला समजे ना, ममता बॅनर्जी फिरत होत्या ना, शरद पवार फिरत होते ना, त्यांचे पक्ष कसे फोडले? त्यांच्यासाठी काय कारण?
तिथं काही कारण नाही. आज ओमराजे निंबाळकरचं वक्तव्य त्याच्यामध्ये आलं की निष्ठा आहे पण विकासाची कामं कशी करणार. कोरड्या हाताने किती दिवस फिरणार. म्हणजे मला कळत नाही, गेली 5 वर्ष पण तू खासदार होतास तेव्हा नव्हती कामं करत. लोकांनी तुला 4 लाखापेक्षा जास्त मताधिक्यात निवडून दिलं. याच भाजप आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या विरोधात तुला मतदान केलं आणि मग तू हे करतो. बरं, ओमराजे निंबाळकरच्या वडिलांचा, पवनराजे निंबाळकरांचा खून झाला, त्याचा आरोप त्यांचे चुलत भाऊ पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या माणसांनीच तो खून केला असा त्यांच्यावरती आरोप आहे. त्या केसचा निकाल आत्ता 17-18 तारखेला येणार होता, 2 दिवसापूर्वी. त्यात हा पक्षांतर करतो. त्यात असं सांगितलं जातं की तुला म्हणजे दिलासा मिळेल अशा प्रकारचा निकाल लागेल. बरं, दुसऱ्या बाजूला त्या पद्मसिंग पाटलांची बहीण सुनेत्रा पवार ही उपमुख्यमंत्री आहे. म्हणजे याला दिलासा देत असताना तिच्यावरती अन्याय करणार आहात का? का खून करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून, खांद्याला खांदा लावून याला बसवणार आहात? म्हणजे कुठलीही नैतिकता या संपूर्ण प्रकारामध्ये ठेवलेली नाही. आणि अदरवाईज मला सांगा, वाकचौरे शिर्डीमधून निवडून आले, कोणी निवडून दिलं असतं वाकचौरेंना? उभे राहिले असते अदरवाईज तर. शिवसेनेच्या उमेदवारीवरती उभे राहिले म्हणून लोकांनी वाकचौरेंना निवडून दिलं. विखे पाटलांसारख्या तुल्यबळ माणसाचा तिथं प्रचंड विरोध असताना सुद्धा वाकचौरेंना निवडून दिलं गेलं. आज तुम्ही बरं, साईबाबांच्या शपथा खाल्ल्या होत्या यांनी 3-3 वेळेला, आणि हे निघून तिथं चालले. संजय दिना पाटील, आधी काँग्रेस, म्हणजे वडील दिनाबाबा पाटील काँग्रेसचे, आणि अक्षरशः लोक पूजतात त्याच्या वडिलांना. त्या ठिकाणी हजारो जणांना त्यांनी टॅक्सी घेऊन दिल्या. ओके, मुंबईत हजारो जणांना. म्हणजे नुसतं दिनाबाबा पाटलांचं नाव सांगितलं की त्यांच्या घरापर्यंत लोक टॅक्सीवाले सोडून द्यायचे, पैसे नको, इतकं त्या माणसाचं गुडविल होतं. यांनी पक्ष बदलले, काँग्रेस झाली, राष्ट्रवादी झाली, आता शिवसेना झाली, आणि आता काय कारण पक्ष सोडायला? काहीच नाही. मला नाशिकचे आमचे खासदार राजाभाऊ वाजे यांचा मुद्दाम सांगायला पाहिजे. त्यांच्या भावाची पण मुलाखत झाली, प्रकाश वाजेंची. त्यांनी सांगितलं, आमच्या वडिलांच्या काळापासून, आजोबांच्या काळापासून आम्ही राजकारणामध्ये आहोत. आमची ही 5वी-6वी पिढी आहे, पण या 6 पिढ्यांमध्ये कुटुंबाला बट्टा लागेल असं आम्ही काहीही केलेलं नाही आणि करणार नाही. 50 कोटी रुपयाची राजाभाऊ वाजेंना ऑफर होती, पण त्यांनी याच्यात दाखवलं. आणि हे जी कारणं आहेत ना की आजारीच असतात उद्धव ठाकरे, अरे तुमची निष्ठा काय? मिळेल नेता आजारी असेल तर त्याला उलट तुम्ही म्हणजे आश्वस्त केलं पाहिजे की अजिबात काळजी करू नका, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, आम्ही आहोत जबाबदारी, आम्ही एखादी आम्ही खमके आहोत, बाहेर जो संघर्ष करायचा असेल त्या करण्यासाठी. त्याऐवजी तुम्ही पळून चालले. आणि हे जे खासदार होते सर, हे जे फुटलेले, यांचं प्रचाराचे मुद्दे काय होते? एक्झॅक्टली गद्दारी हा सगळा मेन. ओमराजे निंबाळकर, कसलं सूर्याजी पिसाळ, काय 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 भाषणं केली. आणि आता तुम्ही आता सूर्याजी पिसाळ आहे का? तेच झालं ना, म्हणजे सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे ही जी नावं होती, आता म्हणजे यांनी सूर्याजी पिसाळचं नाव घेतलं, आता एकनाथ शिंदे म्हणेल तू खंडोजी खोपडे, चल ये माझ्या पक्षात, आपण एकत्र राहू. दोन्ही आता गद्दार एकत्र त्या ठिकाणी राहणार. ही नीतिमत्ता राहिलेली नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की बरेच जण असं म्हणतात विरोधी पक्षांचा दोष आहे, कारण भाजप तर हे करणारच. अरे भाजप हे करणारच हे तुम्ही गृहीत धरून त्यांच्या अनैतिक कृत्यांना सर्टिफाय करतात. सॉरी, तुम्हाला मध्येच थांबा. बरोबर, लोक जनशक्ती पार्टी जी रामविलास पासवानची, ती तर त्यांच्या सोबत होती ना, त्यांनी फोडली. नाही, हा भाजपचा हा ट्रॅक रेकॉर्ड राहिला. त्यांनी कायम त्यांचा मित्रपक्ष हा गिळंकृत केलाय, कुठेही असो. तो म्हणजे जेडीयू असेल, जनता दल युनायटेड असेल, जनता दल सेक्युलर असेल कर्नाटकामध्ये, त्याच्यानंतर बिजू जनता दल असेल ओरिसामध्ये, महाराष्ट्रात शिवसेना 2दा गिळली, तर दुसऱ्यांदा गिळतायच. आणि या सगळ्यामध्ये ज्यांनी निष्पक्षपणाने काम करायचं त्या ओम बिर्लाकडून तुम्ही अपेक्षा करू शकता का? नाही, एक सेकंद नाही. लोकसभेच्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तो माणूस काम करतो, म्हणजे ते ज्या वेळेला उजव्या बाजूला ट्रेजरी बेंचेसकडे पाहत असतात त्यावेळेला एकदम हसतमुख कौतुकाच्या नजरेने ते भारतीय जनता पक्षाच्या ट्रेजरी बेंचेसकडे पाहत असतात, आणि चेहरा इकडे वळला की त्यांची एक्सप्रेशन बदलतात. सेकंद, इतका पार्शालिटी करणारा मनुष्य.
महाराष्ट्रातली विधानसभा ज्या वेळेला तोडली, म्हणजे विधानसभेतला शिवसेना पक्ष तोडला, तेव्हा राहुल नार्वेकर कशा पद्धतीने वागला हे बघितलंय सगळ्यांनी. ओम बिर्ला त्याच्या पुढे एक पाऊल जाईल. म्हणजे कितीही गैरसंविधानिक असलं अशा पद्धतीने पक्ष फोडणं, तरी सुद्धा ओम बिर्ला त्याच बाजूनी राहतील. आणि हे भाजप का करतंय, हा हा खूप जणांना अजूनपर्यंत असलेलं हे का हे की बा लोक आम्हाला 400च्या पलीकडे घेऊन जात नाही ना, मग आता आम्ही थेट पक्षच चोरणार आम्ही आणि आम्ही 400च्या पुढे जाऊ. हा जो विकृत उन्मत्तपणा आहे भाजपमध्ये आलेला, हा एक ना एक दिवस या देशातले सामान्य माणसं ठेचून काढतील. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सर, म्हणजे आता परत किमान मागच्या जे काही फुटी झाली होती त्यानंतर लोकांमध्ये खूप रोष होता. त्याच्यानंतर पण जे निवडणुकीचे लोकसभेचे निकाल आले त्याच्यामध्ये एक एक्सप्रेशन होतं लोकांचं की तुम्ही चुकला आहात. भाजपला मोठा फटका महाराष्ट्रामध्ये लोकांनी दिला. आणि ज्या लोकांनी महाविकास आघाडी म्हणून, तर यांच्यासाठी फक्त शिवसैनिकांनीच थोडी काम केलं, काँग्रेसच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी काम केलं, नेत्यांनी काम केलं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काम केलं. त्या मायनॉरिटीजनी, ज्याच्यावर मग तो ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, नवबौद्ध असेल, त्यांनी भाजप त्यांच्यावर अन्याय करते म्हणून यांना मतदान दिलं. त्या दलित समाजाने, आंबेडकरी समाजाने, एकूणच संविधान प्रिय समाजाने संविधान वाचवायचं म्हणून यांना मतदान केलं. त्या मराठा समाजाचा ज्यांच्यावर रोष होता, ओबीसींचा यांच्यावर रोष होता, त्या मतांच्या एक्सप्रेशनचं काय म्हणा. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे ना, की मतदारांच्या आकांक्षा किंवा त्यांच्या भावना याची शून्य किंमत सत्तेला आहे किंवा या सत्तेत येऊ पाहणाऱ्या निवडून आलेल्या खासदारांना आहे, लोकप्रतिनिधींना आहे. आणि त्यांना काही घेणं देणं नाही की नागरिकांचं मत काय, नागरिकांसमोर पुढे कुठल्या तोंडाने जायचं. त्यांचा हाच समज आहे की आपण 50-100 कोटी रुपये निवडणुकीत भाजप देईल त्यावेळेला आपण खर्च करू आणि त्या पैशाच्या जोरावरच निवडून येऊ. हा जो पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा मास आहे. आणि दुसऱ्या बाजूला भाजपनी जे सुरू केलेलं आहे SIR, म्हणजे SIRला मी इलेक्टोरल जेनोसाइड म्हणतोय, की निवडणुकीतला नरसंहार. आतापर्यंत मी देशाचा मतदार सरकार निवडायचो, आता सरकार मतदार कोण असणार हे निवडणार. त्यामुळे SIR एकदा झाला या सगळ्या राज्यांमधला, आता 12 राज्यांमध्ये जो करतायत तो झाला की त्यानंतर त्या निवडणुका कशा होतील हे तुम्ही सांगूच शकत नाही. बंगालमध्ये त्याची झलक झाली. जे निवडणूक कर्मचारी होते त्यांचीच नावं मतदार यादीत नाही. इथपासून तो बंगालमधला सगळा स्कॅम केला आणि तो ज्ञानेश कुमार निवडून दिलंच भाजपला, आणलंच. या आविर्भावामध्ये तो सगळीकडे उर्मटपणाने तो फिरतो. पण मला त्याच्यापेक्षा जास्त खतरनाक जे वाटतंय ना, की या SIRच्या मदतीने किंवा आता पहिल्यांदा हे पक्ष फोडायच्या ची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर महिला आरक्षणाच्या नावाखाली प्रत्यक्षात डिलिमिटेशन बिल आणलं होतं मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं. आणि भाजपला या मतदारसंघांची पुनर्रचना करून 543चा आकडा 800च्या पलीकडे न्यायचा, 850-840 पर्यंत न्यायचा, हे त्यांचं चाललेलं होतं. आणि ते बिल पास झालं नाही. भाजपला फक्त 298 मतं पडली आणि 54 मतांनी ते बिल पारित होऊ नाही शकलं, पास होऊ नाही शकलं. मग 54चा जो आकडा कमी पडलाय त्याच्यामधून 22 तृणमूल काँग्रेसचे आणले, त्याच्यानंतर 6 शिवसेनेचे आले, 28. म्हणजे 54चा आकडा 28नी कमी झाला, तो आता 26 वरती आला. 26 तिकडे दुसऱ्या बाजूला DMK सारखा पक्ष आहे, जो DMK सारखा पक्ष आता इंडिया अलायन्स बरोबर नाही, त्यामुळे DMKला अनुपस्थित राहा असं सांगितलं जाऊ शकतं की डिलिमिटेशनचं बिल पास होणार. आणि डिलिमिटेशनचं बिल पास होत असताना जनगणना चालू आहे. जनगणनेमध्ये SIRला अधिकृत स्वरूप देण्याची शक्यता आहे. म्हणजे SIRला तुम्ही काय चॅलेंज करू शकता. भारताच्या संविधानाप्रमाणे तुम्ही सेन्ससला कुठल्याही न्यायालयात चॅलेंज नाही करू शकत. त्यामुळे SIR मध्ये ज्यांना वगळायचं आहे त्यांना जनगणनेतही वगळलं जाईल. आणि मग जनगणनेमधून एकदा वगळलं की SIRला वैध स्वरूपच प्राप्त होतं या सगळ्या गोष्टीला.
आणि मग डिलिमिटेशन झाल्यानंतर मग काही होऊ शकतं. म्हणजे मग संविधान बदलतील, जे त्यांना आधी 400च्या पार गेल्यानंतर बदलायचंच होतं. तर म्हणजे तू जे म्हणत होता की संविधानाच्या रक्षणासाठी म्हणून हे सगळे ड्युटी निवडून दिले, हा. ते आता संविधान बदलण्यासाठी मदत करणार. हे इतकं घातक आहे. आणि म्हणून मला तर ती संजय राऊतांची भावना पूर्णतः पटते. त्यांनी दिलेली शिवी पण मला पटते. त्यांनी जे सांगितलं की फोडून काढा, त्याच लायकीचे आहेत. दुसरा पर्यायच नाहीये. तुम्हाला तुमच्या मतदारांबद्दल काहीच भीती आणि भय वाटत नाही, काही उत्तरदायित्वच वाटत नाही की यांना मी काय उत्तर देऊ उद्या, त्याची जरूरच वाटत नाही मतदारांना सामोरं जाण्याची. आणि हा जो प्रकार आहे ना, हा वरून खाली आलाय. पहिले उत्तरदायित्व नाकारणं या गोष्टीला नरेंद्र मोदींनी सुरुवात केली. गुजरातचा 12 वर्ष मुख्यमंत्री होता आणि आता 13 वर्ष भारतामध्ये पंतप्रधान आहे. 25 वर्षात या माणसाने एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. 25 वर्षात. गुजरात विधानसभा 12 वर्ष कशी चालली माझ्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे. विधानसभेचं अधिवेशन सुरू व्हायचं, पहिल्या दिवशी श्रद्धांजलीचा प्रस्ताव तहकूब, दुसऱ्या दिवशी संपूर्ण विरोधी पक्ष निलंबित सभागृहातून, तिसऱ्या दिवशी सगळी विधेयकं मांडायची, सगळीच्या सगळी पास करून घ्यायची, चौथ्या दिवशी अधिवेशन संपलं. विधानसभेचं एकही अधिवेशन 12 वर्षात 4 दिवसापेक्षा जास्त चाललेलं नाही गुजरातचं. त्याच पद्धतीने आता यांना देश चालवायचा आहे आणि त्यासाठी विरोधी पक्षच नको. म्हणजे इतक्या निर्लज्जपणाने कुठल्याही लोकशाही देशात कोणी असं म्हटलं नव्हतं की काँग्रेस मुक्त भारत हवा आहे. आता त्या पद्धतीने करायला चाललंय. बरं, दुसऱ्या बाजूला दिसतं काय की स्वतःचं भाषण सुद्धा तो नरेंद्र मोदी काँग्रेस मुक्त करू शकत नाही. 50 वेळेला नाव घ्यावं लागतं काँग्रेसचं. आणि हे सगळे छोटे छोटे पक्ष असे गिळंकृत करायचे पैशाच्या जोरावर, ईडीच्या जोरावर, सीबीआयच्या जोरावर, इन्कम टॅक्सच्या जोरावरती. आणि या देशभरातल्या मतदारांना फाट्यावर मारलं अक्षरशः. दुसरा शब्दच नाहीये याला. सर, ज्या स्वायत्त संस्था होत्या, तुम्ही ज्ञानेश कुमारांचं सांगितलं, निवडणूक आयोग पूर्णपणे सरेंडर आहे आणि आता म्हणत होते की शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार. मागचाच निकाल आणखी लागला नाहीये. शरद पवारांच्या पक्षाचाही नाही लागलाय, शिवसेनेचाही नाही लागलाय. अशा वेळेस सुप्रीम कोर्टात जाऊन तरी काय करणार? काही नाही. बघा, 16 आमदारांना म्हणजे हे निष्कासित करा यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका झाली होती शिवसेनेतर्फे. त्याचा निकाल आजतागायत लावलेला नाही सुप्रीम कोर्टाने. त्याच्यानंतर पक्ष देऊन टाकला, चिन्ह देऊन टाकला, ती एक पिटिशन सुप्रीम कोर्टात आहे, त्याचा अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही. बंगालच्या SIRच्या वेळेला ज्यावेळेला 1 कोटी नावं वगळली आहेत हे समोर आलं, तेव्हा सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की ठीक आहे, यावेळेला नाही मतदान करता आलं तर पुढच्या वेळेला करतील. अशा लाज सोडलेल्या न्यायालयाकडून तुम्ही काय अपेक्षा करणार आहात? काहीही होऊ शकत नाही. आणि म्हणून आता इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये राहुल गांधी जे 9.5 मिनिट बोलला, त्याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे की आपण निवडणुका जिंकू शकत नाही. निवडणूक आयोगच आपल्या विरोधात आहे, न्यायालय आपल्या विरोधात आहे, तिथं आपण मागून जाऊन दाद मागू शकत नाही. तू पद्मावती सारख्या चित्रपटाची सुमोटो पिटिशन सुप्रीम कोर्ट दाखल करून घेतं स्वतःहून आणि निकाल देताना पद्मावत करून टाकतं, वेलांटी काढतात फक्त त्याची. अशा फालतू गोष्टींसाठी सर्वोच्च न्यायालय वेळ आहे. पण ती वोट चोरी जी समोर आली, ब्राझीलची मॉडेल भारतात हरियाणात मतदान करते, याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला वाटतच नाही आपण सुमोटो दाखल करून घ्यावं. आत्ता बंगालमधल्या निवडणुकांमध्ये हरियाणामधून आणि बिहारमधून इकडून तिकडून ट्रेन पाठवल्या फ्री मतदान करण्यासाठी. हा जो इतका संस्था विरोधात ज्यांनी लोकशाहीचं रक्षण करायचं, या सगळ्या इन्स्टिट्यूशन जर अशा लाचार, गुलाम आणि शरण झालेल्या असतील तर एक्झॅक्टली हेच चित्र स्वातंत्र्यपूर्व काळात होतं. न्यायालय विरोधात होती, कायदे विरोधामध्ये होते,
त्याच्यानंतर यंत्रणा विरोधात होत्या, पोलीस विरोधात होते, सैन्य विरोधात होतं. पण या देशातला अडाणी आणि गरीब नागरिक रस्त्यावरती येऊन लढला आणि सूर्य मावळत नाही अशा इंग्रजांचं साम्राज्य इथून हाकलून लावलं. म्हणून राहुल गांधीजी म्हटला, रेझिस्टन्स शिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता यांनी आपल्याला दिलेली संधी आहे. जिथे जिथे हे दिसतील भाजपची लोक किंवा हे फोडलेले लोक गद्दार, त्या ठिकाणी यांची निर्भत्सना करायची, यांच्या घरापर्यंत जाऊन निर्भत्सना करायची. यांची पोरं ज्या कॉलेजला शिकत असतील, मुलं जिथं जात असतील त्या ठिकाणी जाऊन यांची, या पोरांना लाज वाटली पाहिजे बापाच्या कृत्याची, बायकोला लाज वाटली पाहिजे नवऱ्याच्या कृत्याची. तोपर्यंत यांना लाजिरवाणं करून टाकल्याशिवाय हे होणार नाही. मग ते न्यायाधीश असो का आमदार असो का नगरसेवक. म्हणजे आज त्या जळगावच्या केळीवाल्याचं हे आलंय की आता नगरसेवक पण आमच्याकडे येतील. ती निर्लज्ज म्हणजे बेशरमपणाची हद्द आहे. तुम्ही खासदार फोडताय, तुम्ही आमदार फोडताय, तुम्ही पक्ष फोडताय आणि आता नगरसेवक सुद्धा आमच्याकडे येतील म्हणतायत. मागेच मी म्हटलं होतं ती या नंबर प्लेट आल्या होत्या, हो, 800 रुपये का 900 रुपयाला ती नवीन नंबर प्लेट, आणि त्याच्यावर काय होलोग्राम असेल, गाडी चोरीला गेली तर सापडली पाहिजे. तेव्हा माझ्या मनात आलं होतं, या लोकप्रतिनिधींच्या ढोमणाला का नाही अशा प्लेट लावल्या कुठल्या तरी, की हे चोरले जात आहेत, हे कळलं पाहिजे, हे सुरतला जात आहेत, जातानाच सापडले पाहिजेत, गुवाहाटीला जातात तेव्हाच सापडले पाहिजेत. यांचं काहीच उत्तरदायित्व नाही. तुम्ही आणि मी ज्या वेळेला मतदान करतो, आपण आपल्या आयुष्याची 5 वर्ष यांना देऊन टाकतो आणि हे असा खेळखंडोबा करतात त्याच्याशी, आणि याची कणभर लाज नाही. हे सगळं पाशवी कृत्य करणाऱ्या माणसाला माध्यम चाणक्य म्हणतात. माध्यम लोकांना समजूच देत नाही की कशा पद्धतीने, म्हणजे ऑपरेशन टायगर जसं काहीतरी खूप मोठं काहीतरी कृत्य करतोय. एकाच पक्षाला ज्याच्यासोबत तुम्ही गद्दारी करून 4 वर्षापूर्वी तुम्हाला जे काही लाभ मिळवायचे ते मिळवले, त्याच्यानंतर परत आता तोच पक्ष फोडताय निर्लज्ज सारखं, त्याला ऑपरेशन टायगर नाव देत आहे आणि मीडिया पण असं दाखवतोय जसं काहीतरी खूप काहीतरी भयंकर असं रिव्होल्युशनरी काहीतरी ऑपरेशन झालंय. तरी खरंच माध्यम, आणि मी म्हटलं याच्यामध्ये माध्यमांची सुद्धा निर्भत्सना करणं गरजेचं आहे. कारण हे काय प्रकार आहे, तुम्ही पाकिस्तान बरोबर ऑपरेशन करता, त्याला सिंदूर नाव देता, आणि मी स्वतःच्या देशातल्या पक्षांच्या विरोधामध्ये तुम्ही काहीतरी कारवाया करतात, त्याला ऑपरेशन टायगर. अरे शौर्य तिकडं दाखवा ना. त्यांच्याशी तर शौर्य नाही दाखवू शकत. ज्या देशाला, पाकिस्तानला तुम्ही जगभर शिष्टमंडळ पाठवून टेररिस्ट नेशन म्हणून सांगितलं, ते पीस मेकर नेशन बनलं 6 महिन्याच्या कालावधीत, वर्षभराच्या कालावधीत. म्हणजे तुम्ही सांगा, आज इराण आणि अमेरिकेमध्ये जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झालंय, त्या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगला गॅरेंटर म्हणून पाकिस्ताननी सही केलेली आहे. पाकिस्तानची जगातली प्रतिष्ठा स्टेचर कुठं गेलं? एका माणसाच्या नालायकीमुळे. तो देश जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून भारताची जी रणनीती होती, त्याला जगाच्या नकाशावर आणि जगाच्या राजकारणामध्ये एक टेररिस्ट नेशन म्हणून भारताने नेहमी प्रोजेक्ट करत राहिलं, ग्रे लिस्ट मध्ये टाकलं होतं. आणि आज ते पीस मेकर आहेत. त्यांनी फारच लाजिरवाणं झालेलं सगळंच. आणि आता म्हणजे ते जे काही त्याला आपण काय म्हणा, ऑप्टिक्स आत्ता झाले, याला गेले होते फ्रान्सला, G7 साठी मोदी गेले, आणि तिथं काही मिनिट डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूला बसून एक ते चिठ्ठ्या वाचून, म्हणजे मला ती शाळा कॉलेजमध्ये कॉप्या करणारी पोरं असतात ना, तेच वाटले की हे कॉप्या करणारी पोरं असते, हळूच गुपचूप चिठ्ठी पाहतात आणि काहीतरी उत्तर लिहितात. तसं चिठ्ठ्या वाचून हा तिथे राष्ट्रप्रमुखाच्या आणि हिंदीत बोलतो. म्हणजे हा दिवटा बिहारमध्ये ऑपरेशन सिंधूच्या वेळेला इंग्लिश मधून भाषण करत होता जाहीर सभेत, बिहारमध्ये. आणि डोनाल्ड ट्रम्पच्या समोर बसून तू हिंदीमध्ये कॉप्या केल्यासारखं चिठ्ठ्या वाचून नाही करतोय. काय आबरू राहते. आणि तो, मला तर असं वाटलं तो मजाक घेत होता याची. मला तुम्ही सांगा, डोनाल्ड ट्रम्पचं वाक्य की हा खूप सुंदर आहे अँड ही इज अ किलर,
He's a killer. He's as tough as they come. हा खूप सुंदर आहे आणि हा खुनी आहे. आणि हे He's like an angel. हसत होतं ते. काय म्हणजे इतकी मजाक उडवत होता त्याच्या बाजूला बसून. आणि त्याच्यावरती माध्यमं जी चालली टेलिव्हिजन चॅनलवरती ती उर्विका लियाकत आणि बाकीचे जण की मोदी का चेहरा देखकर ट्रम्प समझ गए कि ये बहुत गुस्से में है और फिर मोदी की तारीफ करते रहे. लहाजा वाटू द्या. म्हणजे ज्या दिवशी मोदी ट्रम्पला भेटला त्या दिवशी इंडो पॅसिफिक हे जे अमेरिकेचं प्रोजेक्ट आहे होतं त्यातलं इंडो काढून टाकलं आणि आता फक्त युएसए पॅसिफिक प्रोजेक्ट हे जे केलं याच्यातून त्यांनी पहिला 2 मेसेज चीनला दिले की हा इंडो पॅसिफिक कमांड आधी जो म्हटला जात होता त्याच्यामध्ये आता इंडो नाही. त्यामुळे आता हे फिलिपाईन्स तैवान पर्यंतच असणार. त्याच्या पुढे आम्ही या भानगडीत पडणार नाही. आर्म रेसमध्ये अमेरिकेला काही इंटरेस्ट नाही चीन बरोबरच्या. हा त्याच्यात त्यांनी सांगितला आणि त्यांनी भारताला सांगितलं की यू आर नोबडी. मिडल ईस्ट किंवा वेस्ट एशिया ज्याला म्हटलं जातं त्या वेस्ट एशियामधला सर्वात मोठा कॉन्फ्लिक्ट, त्या सर्वात मोठ्या कॉन्फ्लिक्ट मधलं स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन करणं, सीज फायर करणं, लेबनन मध्ये सुद्धा सीज फायर करणं, एवढा मोठा स्ट्रेच आहे. म्हणजे या कराराचा जो स्ट्रेच आहे तो इराण पासून म्हणजे भारताच्या डोक्यावर आहे तिथपासून ते डायरेक्ट लेबनन पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट टर्की पर्यंत हा विषय जातो. गाझा, वेस्ट बँक आणि हे तिथपर्यंत युरोपच्या बॉर्डर पर्यंत एवढ्या मोठ्या परिसरामध्ये जी पीस साठी मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं ज्याच्यात इराणला $300 बिलियन देण्याचं अमेरिकेने कबूल केलं त्याच्यावरती गॅरेंटर भारत नाहीये, पाकिस्तान आहे. आता काही दिवसांपूर्वीच 3 सेलर्सला आपल्या देशाच्या अमेरिकेच्या सैन्य जहाजाने उडवून टाकलं आणि त्याच्याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा नरेंद्र मोदी तिथे बाजूलाच बसले. ट्रम्प कशा पद्धतीने बोलला हे होतच राहतं म्हणे. आणि काहीच म्हणजे काय त्याच्यापेक्षा जास्त भयंकर सांगतो. नरेंद्र मोदी पूर्ण वेळ त्या मीटिंगमध्ये दोघांच्या सतत डोनाल्ड ट्रम्पकडे बघून एक्सेलन्सी, युअर एक्सेलन्सी, युअर एक्सेलन्सी असं बोलून हिंदीत बोलत होते. आणि त्याचं भाषांतर करणारा जो ट्रान्सलेटर होता, इंटरप्रेटर होता, तो मिस्टर प्रेसिडेंट म्हणत होता. एक्सेलेंसी, पश्चिम एशिया में शांति के जो प्रयास प्रगति हुई है इसके लिए मैं आपका अभिनंदन करता हूं. मिस्टर प्रेसिडेंट, आय कमेंड यू. ज्याला मिस्टर प्रेसिडेंट म्हणायला पाहिजे त्याला तुम्ही एक्सेलन्सी 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 याचं कारण इंग्रजांच्या गुलामीची मानसिकता आजही आहे. इंग्रजांची जी गुलामी या सगळ्या संघोट्यांनी थोडे वर्ष केली ती जी गुलामीची मानसिकता आहे एक्सेलन्सी म्हणण्याची ती आजही नरेंद्र मोदींनी दाखवून दिली. आणि तो व्हिडिओ जगाने बघितला असेल आणि काय जगाच्या मनामध्ये भारताबद्दलची प्रतिमा झाली असेल आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. आणि आता हे इतकं मस्का मारायची वेळ जी आहे कारण इस्रायलकडे आधी तर इस्रायलला 2 मिठ्या मारल्या आणि वी आर विथ यू विथ फुल कन्व्हिक्शन टुडे अँड बियॉन्ड हे जे सगळी बकबक केली होती. मदरलँड, फादरलँड, त्यांना फादरलँड म्हणून झालं तर तो फादरलँडचा जो नेत्यानहू आहे त्याची तर आता फार इज्जत धुळीला मिळाली जगामध्ये. अमेरिका सोडून जगामध्ये इस्रायलचा दुसरा कोणी आलाय नाही असं म्हणायला गेलं तर हा आहे म्हणजे फादरलँड म्हणणारा त्याचा. पण एप्स्टेन फाईल्स या फक्त अमेरिकेकडे नाही आहेत ना. कारण एप्स्टेन कामच करत होता मोसादसाठी. त्यामुळे एप्स्टेन फाईल्स या मोसादकडे सुद्धा आहेत. त्यामुळे आता ते तर संपाची वेळ आली. मग आता परत युअर एक्सेलन्सी आणि तो सांगतो मोदी अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट करतोय भारतात
फार म्हणजे जगामध्ये इतकी नामुष्की भारताची कधीही झाली नाही. इतका वाईट काळ आलेला आहे. म्हणजे हा अंत. आणि डोमेस्टिक लेवलला पण आपण बघतोच आहे ना काय होतंय. तुला मला सांगायचं पेट्रोल कमी वापरा किंवा काय ऑनलाईनच शिक्षण करा, त्याच्यानंतर वर्क फ्रॉम होम करा, लग्न साधेप्रमाणे करा, तेल कमी खा, सोनं खरेदी करू नका. हे सगळं आपल्याला सांगायचं. भारताच्या न्याय व्यवस्थेमधले 100 पेक्षा जास्त न्यायाधीश हे लंडनला बॅडमिंटन खेळायला गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आपला लॉ मिनिस्टर पण गेलेला आहे, किरण रिजिजू. आणि त्यांच्याबरोबर भारतातल्या म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशांसह 100 न्यायाधीश तिकडे लंडनमध्ये बॅडमिंटन खेळायला गेले. अरे इथं खेळा ना बाबांनो, काही प्रॉब्लेम नाही ना. भारतात खेळा तुम्ही. 5.5 कोटी केसेस तुमच्याकडे पेंडिंग आहेत. आमच्या महाराष्ट्रातल्या पक्ष फोडल्याच्या केसेस तुमच्याकडे पेंडिंग आहेत. त्याचे तुम्हाला निकाल द्यायचे नाही. तुम्ही बॅडमिंटन खेळायला तिकडे जाणार. मग काय रुपयामध्ये खर्च करताय का लंडनमध्ये? तिथं पाऊंडच खर्च करताय ना, फॉरेन एक्सचेंजच खर्च करताय ना. मग वाचवायचं आम्ही सामान्य माणसांनी. त्या शेतकऱ्याला डिझेल भरायचं असेल ट्रॅक्टरमध्ये तर त्याला सातबाऱ्याचा उतारा मागतात. तिथं फॉरेन करन्सी वाचावी. कशासाठी वाचावी? जजेसला बॅडमिंटन खेळायला लंडनला जाता यावं यासाठी. इतका भयानक प्रकार आहे सगळं. आणि म्हणजे काल मी म्हटलं सुद्धा होतं हा जो प्रकार आहे ना, राहुल गांधींनी सांगितलं की 1 वर्षामध्ये हे सरकार पडणार. 1 वर्षात सरकार पडणार हे राहुल गांधी म्हटल्यानंतर स्वाभाविक त्याची माहिती तडीपारनी काढली असेल की असं काही होऊ शकतं का. ती माहिती काढल्यानंतर त्यांनी त्याचा मार्ग त्याच्या मानसिकतेने शोधला. याला उचलून आणा, त्याला उचलून आणा, 20 उचलून आणा, 6 उचलून आणा, 22 उचलून आणा, 58 उचलून आणा. त्यांनी उचलेगिरी सुरू केली इकडून तिकडून. म्हणजे काय झालं की तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे हे कळल्यानंतर तुम्ही इन्शुरन्स विकत घेतला. हरकत नाही. इन्शुरन्स विकत घेतला म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही असं आहे? तो तर येणारच. तुम्ही हे कितीही करा, ते जे होणार ते 100% होणार. आणि म्हणून हा जो सगळा प्रकार चाललेला आहे ना, हे भामटे जे आहेत ना अदानी बिदानी हे जातील पळून. त्यांची बाहेर भरपूर मालमत्ता ठेवलेली आहे. हा पण आधीच यांनी अनाऊन्सच करून टाकलंय, झोला उठा कर चला जाऊंगा, जाहीर अनाऊन्स करून टाकलेले. बाकीचे जे आहेत ना त्यांच्या हातात दगड घेऊन लोक मागं धावतील. इतका विनाश केलेला आहे. मराठवाड्यापासून काय आता तर अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. अल निनोच्या इफेक्टमध्ये भारतामध्ये दरवर्षी जेवढा पाऊस पडतो त्याच्या फक्त 36% पाऊस पडणार आहे. 36% पाऊस म्हणजे हजारो शेतकरी पावसाळ्यातच आत्महत्या करतील. आणि स्वाभाविक अन्नधान्याचं उत्पादन कमी होईल. अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं की पुढच्या वर्षी प्रचंड महागाई होईल. आणि पुढच्या वर्षी कशाला, ते आता 2 महिन्यात सुरू होईल. कारण पेरणीच्या अंदाजावरती हे होतं, पेरण्याच होत नाहीये हे कळल्यानंतर आत्ताच महागाई व्हायला सुरुवात होईल. आणि प्रचंड लोकांमध्ये हा सगळा असंतोष वाढत चाललाय. हे जे राहुल गांधीचं कोट्यामध्ये त्यांचं जे झालं त्याला मिळालेला जो प्रतिसाद बघितला की त्यांनी ते जे काही प्रेझेंटेशन केलं त्या एका प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी नग्न स्वरूप काय आहे शिक्षण व्यवस्थेचं हे सांगितलं, दाखवून दिलं. आता तर एक बातमी आली, किती खरी किती खोटी माहित नाही, की जे काही नीट एक्झाम नंतर आता जी परत एक नीट एक्झाम घेणार होते तिचाही पेपर लीक झालाय असं बोलणं चालू. त्याचे काही व्हिडिओज वगैरे काय होऊच शकतं ना. कारण आता 100 पेक्षा जास्त परीक्षांचे पेपर लीक झाले, 100 पेक्षा जास्त. त्यामुळे आता या री एक्झामिनेशनचे सुद्धा जर पेपर लीक झाले असले, कारण मुळामध्येच आजारावरती उपचारच करत नाहीयेत ना.
मोदींनी नीट परीक्षांचं सगळं ताब्यामध्ये घेतल्यानंतर काय अनाऊन्स केलं की एअरफोर्सची मदत घेतली जाणार. एअरफोर्सच्या विमानांनी परीक्षांचे पेपर पाठवले जाणार. म्हणजे मुळात येडपटला हे कळतच नाही की पेपर काय ट्रान्सपोर्टेशन मध्ये लीक नव्हते झाले. हा साधा भाग आहे. मग उद्या समजा मुंबईहून गोव्याला पाठवायचा असेल पेपर, पाणबुडीने पाठवणार आहात का? देशामध्ये पुन्हा कोविडची साथ आली तर राफेलमधून फवारे मारणार आहात का? कुठली यंत्रणा कशासाठी वापरायची याचीच अक्कल नाही तुम्हाला. जी यंत्रणा परीक्षा घेत होती, वर्षानुवर्ष घेत होती, तिथे आत्ता का लीक व्हायला लागले? अचानक पेपर लीक व्हायला लागले. आज बँकांमध्ये किंवा LIC मध्ये काम करणारे जेवढे लोक आहेत हे सगळे रिक्रुटमेंट एक्झामिनेशन देऊन आलेले. बँकांचं रिक्रुटमेंट बोर्ड होतं, LICचं रिक्रुटमेंट बोर्ड होतं, त्याची एंट्रन्स एक्झाम व्हायची. ती एक्झाम झाल्यानंतरच्या रिझल्ट प्रमाणे मुलं सिलेक्ट व्हायची आणि बँकांमध्ये, LIC मध्ये, रेल्वेमध्ये हे नोकऱ्यांना लागायचे. मला आठवत होतो, मी इंजिनियर झाल्यानंतर 87 सालाच्या वेळेला, ज्या वेळेला अशीच रेल्वेची रिक्रुटमेंट एक्झामिनेशन होती, 18 लाख जण परीक्षेला बसले होते. ती परीक्षा झाली, पेपर लीक झाले नाहीत, निकाल लागले. निकाल लागल्यानंतर सगळ्यांच्या रिक्रुटमेंट झाल्या, सगळेजण नोकरीला लागले. 2-2.5 लाख जण त्यावेळेला त्याच्यातून नोकरीला लागले. आता असं काय घडलं? म्हणजे इतकी टेक्नॉलॉजी आल्यानंतर तुम्ही जास्त सिक्युअर व्हायला पाहिजे. हे का होतंय याच्यावरती कोणी कारवाईच करत नाहीये. टेलिग्राम बॅन केलंय. किती बावळटपण आहे. टेलिग्राम नावाचा ऍप, टेलिग्राम वरती पेपर आला कसा हो? लीक झाल्यावर आला. पहिल्यांदा लीक झाला ना, नंतर तो टेलिग्राम वरती आला असेल समजा आणि शेअर झाला असेल, पण तो आला कुठून हे शोधा आणि ते रोखा ना. आणि परत काही लोक कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाखाली मोदींची अकाउंटेबिलिटी, क्रेडिबिलिटी बाजूला ठेवून जे असा शिक्षण मंत्री ज्याचं नावच माहित नव्हतं त्याच्यावरच पूर्ण फोकस घेऊन जात आहे. मीडिया पण त्यालाच हे करताय की पूर्णपणे म्हणजे सरकार नाही तेव्हा मोदी सरकार, आणि जेव्हा असं काहीतरी झालं तर मग शिक्षण मंत्री. किती मंत्र्यांचं नाव देशभर लोकांना माहिती? 8 मंत्र्यांचं नाव तरी कोणी सांगू शकतं का बोटावर मोजणे? सगळ्यांना निर्मला सीतारामन माहिती आहे, त्याच्यानंतर राजनाथ सिंग, स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग माहिती आहेत, तडीपार अमित शहा माहिती आहे, इथेनॉल गडकरी इथेनॉलमुळे लोकांना माहिती आहेत. बस बाकी कोण केंद्रीय मंत्री माहिती? धर्मेंद्र प्रधान हे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ना लो हँगिंग फ्रूट. हाताच्या अंतरावरती आहे, झाडावरून तोडून टाकता येऊ शकतं. तर धर्मेंद्र प्रधान मुळामध्ये कोणत्याही मंत्र्याला हा नरेंद्र मोदी इंडिपेंडेंटली कामच करू देत. डिमॉनिटायझेशनची घोषणा यांनी केली, अर्थमंत्र्यांनी किंवा रिझर्व्ह बँकेने नाही केली. खरा हा मॉनिटरी डिसिजन होता, हा फायनान्स मिनिस्ट्रीचा पण डिसिजन नाही, तो RBIचाच डिसिजन. तो RBIच्याच गव्हर्नरनी जाहीर करायला हवा. फिस्कल पॉलिसीचे डिसिजन फायनान्स मिनिस्ट्री करते, मॉनिटरी पॉलिसीचे डिसिजन RBI जाहीर करतं. हा मॉनिटरी पॉलिसीचा डिसिजन होता, हा पंतप्रधानांनी जाहीर केला आणि तोपर्यंत त्याच्याच कॅबिनेटला माहित नव्हतं. मनोहर पर्रीकर देशाचे संरक्षण मंत्री असताना ते दिल्लीत, आणि नरेंद्र मोदींनी पॅरिसला जाऊन आधीचा राफेल करार रद्द केला आणि नवा राफेल करार केला आणि त्यात अंबानी घेतला. हे मनोहर पर्रीकरांना माहीतच नाहीत. इथे पहिल्या परराष्ट्र मंत्री, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर सुषमा स्वराज 2014ला, 26 मेला नरेंद्र मोदींनी 2014 साली पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर 2.25 वर्ष देशाची परराष्ट्र मंत्री फक्त भूतानला जाऊन आली होती, जिथं जायला पासपोर्टच लागत नाही, कोणालाच लागत नाही. आणि तोपर्यंत नरेंद्र मोदी अर्ध जग 2दा फिरून आले होते. मग कुठला निर्णय हा याला घेऊ दिला जातो, मंत्र्याला घेतला जातो? कुठलाच नाही. आणि मग या परीक्षांचं सुद्धा पाप त्यानेच घ्यावं ना डोक्यावर. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहे ना,
शिक्षण मंत्री युपीएससीच्या एक्झाम तर नाही घेत ना. युपीएससीचे पेपर लीक झाले ना बाबा, मग त्याची शिक्षा कोणाला द्यायची? ते ठरलं पाहिजे ना. उद्या धर्मेंद्र प्रधान जरी हटला तरी दुसरा एक नवीन धर्मेंद्र प्रधान त्यांच्याकडे तयार आहे. प्रश्नच नाही. त्याच्यापेक्षा एखादा आणखी हिरा शोधून आणतील त्याला बसवतील. ही होतीच की कुठली परीक्षा न दिलेली, कुठल्याच विद्यापीठात कधीही न फिरकलेली स्मृती इराणी ती होतीच ना ह्युमन रिसोर्स मिनिस्टर. तिच्याच वेळेला तर रोहित वेमुल्लाने आत्महत्या केली ती मंत्री असताना. तिचा हातच होता त्या प्रश्नच नाही. कॉन्स्टिट्युशनल मर्डर. हे कुठल्या प्रकारचे ड्युटे आणि जोकर यांच्याकडे आहेत हे आपल्याला माहिती आहे ना. एक काढून एक झाकावा दुसरावा हे करावा असं त्याची परिस्थिती आहे. आता भयानक अवस्था आहे. आणि आपण इजी न्यूजला जानेवारी महिन्यामध्ये व्हिडिओ केलेला आहे. त्या दिवशी पहिलं एअरक्राफ्ट कॅरियर गल्फ ऑफ ओमानला गेलं. त्या दिवशी आपण डेटा दाखवून व्हिडिओ केलेला आहे की भारताकडे खतांचा पुरवठा नाही, आपण आयात करतो मिडल ईस्ट मधून, म्हणजे फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल्स. त्यामुळे आत्ता त्याचा साठा करून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या युद्ध निर्माण होणाऱ्या काळामध्ये कोणाला जपायचं असेल तर माझ्या देशातल्या शेतकऱ्याला जपा. हे जानेवारी महिन्यात बोललो होतो. तुम्ही अजूनही काही त्याची व्यवस्था केली नाही आणि आता शेतकरी रात्रभर खताच्या दुकानासमोर झोपतात. खतच अवेलेबल नाही आहेत. प्लास्टिक इंडस्ट्री, सगळ्यात पहिले प्लास्टिक इंडस्ट्री बंद पडली, कारण पेट्रोकेमिकल्स मधचाच पार्ट आहे ना प्लास्टिक ग्रॅन्युअल्स. ते ग्रॅन्युअलच नाही. टेक्स्टाईल इंडस्ट्री सर्वात पहिले बंद पडली, कारण पेट्रोकेमिकल्सच नाही आहेत. आणि मग इतका सगळा सेटबॅक आल्यानंतर आता तुम्ही कुठल्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती वाढतायत म्हणून तुम्ही इथं वाढल्या. डॉलर एक्सचेंज रेट वाढतोय. 96 रुपये 53 पैशापर्यंत डॉलर गेला होता, आता 94 आलाय ना. त्याच्यानंतर क्रूड ऑइल $80 वरती आलंय ना, 112 113 वरून. मग आता करा ना आमच्या किमती कमी. आता गॅसची किंमत कमी करा ना. झालं ना, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन झालं. आता का नाही करत? पण या देशातल्या नागरिकांची यथेच्छ लुटमार करायची आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या प्रकारे, त्यांना आर्थिकदृष्ट्या इतकं हातबल करून ठेवायचं, म्हणजे फायनान्शियली गुडघ्यावरच आणायचं की मग ते या नतद्रष्ट हुकुमशहाचं वाटेल ते बोलणं मान्य करतील. त्यांना पर्यायच नसेल. आणि केलं ना भारतात एकदा हे झालं ना नोटबंदीच्या वेळेला, तुमच्याच अकाउंट मधले पैसे बंद करून ठेवले. मला माझेच पैसे काढायचे तर आज 2,000 रुपये मिळतील, आठवड्याला 2,000 मिळतील, मग 4,000 रुपये तुमचे बदलून मिळतील, मग बोटाला शाई लावायला लागेल. रोज नवीन नवीन नियम केले. अख्खा देश गुलामासारखा चुपचाप करत राहिला आणि तिथं यांची हिंमत वाढली. याच क्षणी प्रतिकार व्हायला हवा होता लोकांचा, की माझ्या खात्यातले पैसे मी काढायचे, तुम्ही कोण होता अडवणार? आणि तुम्ही पर्यायी नोटांची व्यवस्था न करता 86% चलन नाहीसं कसं करून टाकता देशातलं? आपण मागच्या वेळेला ते दाखवलं, 14,80,000 कोटी रुपये कॅश इन सर्क्युलेशन होती. आज 42 लाख आहे कॅश इन सर्क्युलेशन. म्हणजे सर्क्युलेशन मधली कॅशही तुम्ही कमी नाही केली. अराजक आलेलं आहे. कोणी मान्य करो का न करो, पण पूर्णतः अराजक आलेलं आहे. या देशातल्या नागरिकांचं स्वातंत्र्य हे पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. आणि स्वातंत्र्य म्हणजे मी फक्त हिंडणं फिरणं पुरतं नाही म्हणत आहे, ते पण आहेच आहे धोक्यामध्ये. आणि हिंदू मुस्लिम करत राहतील, पण असं आहे, गझनीच्या मोहम्मदांनी सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी रामाचं मंदिर लुटलं. आता येतच आहे ना 200 कोटी 2,000 कोटी. 8 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून टाकलं. सोन्याच्या विटा चांदीच्या विटा गायब झाल्या तिथल्या. हे रामाला लुटणारे आहेत. अगोदर वापरलं, आता लुटताय. हा. आता
हे जे काही होतंय म्हणजे पेपर लीक पासून खासदार लीक चोरतायत, ते लीक नाही होते, बंड वगैरे नाही, ते चोरणं आहे सरळ. हो हो. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अगोदर पण सांगितलं, पण एक मतदार म्हणून, एक भारत देशाचा नागरिक म्हणून, एक लोकशाही देशाचा नागरिक म्हणून नागरिकांसमोर, युवकांसमोर, महिलांसमोर, शेतकऱ्यांसमोर ज्या सगळ्यांचं त्यांनी नुकसान करत आहेत, त्यांच्यासमोर काय पर्याय, जर निवडणुका हा पर्याय नसेल, कारण तसं दिसतंच ते कशा पद्धतीने निवडणुका लढतायत आणि कशा पद्धतीने ते जिंकतायत, आणि जिथं हारतायत तिथं कशा पद्धतीने ते दरोडा टाकून परत जिंकतायत. यापुढे निवडणुका लढायच्या नाहीत आणि टेक टू द स्ट्रीट. सडके जब खामोश होती है तब संसद आवारा होती है. त्यामुळे रस्ते खामोश नाही राहिले पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत. हा जो प्रत्येकाचा आवाज आहे, म्हणजे हे सगळे विद्यार्थी असतील आणि विद्यार्थी किंवा तरुण यांच्यावरती बर्डन ऑफ द फ्युचर असतं, भविष्याचा बोजा असतो. माझ्या पिढीवरती भूतकाळाचा बोजा आहे. तुमचीच एक जनरेशन आहे ज्यांच्यावरती भविष्याचा बोजा आहे, आणि तो भविष्याचा बोजा पेलण्यासाठीची ताकद ही तुम्हाला आमच्या जनरेशनने द्यायची. त्यामुळे सर्वात पहिले आम्ही रस्त्यावर आलं पाहिजे आणि मग तुम्ही आलं पाहिजे, तुमच्यासाठी आणि तुमच्या नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी. ही लोकशाही ही कधीच कोणाला ताम्रपटावरती मिळत नाही. ही काय आकाशवाणी झालेली नाही पुराणांमध्ये व्हायची तशी. ही ताम्रपटावर मिळत नाही. ही टिकवण्यासाठी प्रत्येक पिढीला त्याची किंमत मोजावी लागते, आणि ती काही पिढ्यांनी नाही मोजली आमच्या आधी, म्हणजे तुमच्या आधीच्या. त्याचा परिणाम हा आहे की हा आजचा काळ बघावा लागतोय. तर आता ती मोजावी लागेल आणि हा धडा घ्यावा लागेल की प्रत्येक पिढीने याची किंमत मोजायची. लोकशाहीचा हा सगळा आधार, संविधानाचा आधार टिकवण्यासाठी, आणि पराकोटीची किंमत मोजायला लागेल. हे इतक्या सोप्या पद्धतीने फॅसिस्ट कधीच हटत नाहीत. त्याची खूप मोठी किंमत असते, ती आपण नाही चुकवली तर ती खूप मोठी किंमत चुकवायला देशाला तयार राहावं लागेल. सगळ्यात पहिले माझ्या पिढीला, माझ्यानंतर तुमच्या पिढीला. त्याला पर्याय नाही. पण तेवढ्या निकराने जर केलं तर हे होऊ शकतं. मी तेच म्हणतो दरवेळेला की 90% निरक्षर आणि 92% दरिद्री असा देश इंग्रजांच्या विरोधात लढला ना. काही टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे नव्हती, काही नव्हती, सगळे ना आपल्याकडे. शिक्षण आहे, टेक्नॉलॉजी आहे, क्लॅरिटी आहे. फक्त लढायची तयारी करा आणि जे होईल ते होईल. काय बाबासाहेबांनी सांगितलं ना, वाघासारखं एक दिवस तर जगा, 100 दिवस शेळून जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. प्रश्नच नाही. त्यामुळे ते फोटो घेणं, पुस्तकं हातात घेणं बाबासाहेबांची, याच्यापेक्षा तसं जगून दाखवणं हे आज जास्त महत्वाचं आहे. एक कवी आहेत आदम गोंडवी साहब, त्यांची एक कविता आहे काजू भुने प्लेट में. त्या कवितेच्या काही त्यांची माफी मागून काही ओळी बदलतो. आजच्या सगळ्या राजकारणाचा जो काही रान बाजार झालाय त्याला ती तंतोतंत लागू होते. ती कविता अशी आहे की काजू भुने प्लेट में, विस्की गिलास में, उतरा है रामराज आज विधायक निवास में, पक्के देशभक्त है तस्कर हो या डकैत, ऐसा असर है बीजेपी के उजले लिबास में, और आजादी का जश्न वो मनाए कैसे जो फुटपाथ पर आ गए घर की तलाश में, और पैसों से अगर तुम चाहो तो सरकार गिरा दो, पैसों से अगर तुम चाहो तो सरकार बदल दो, संसद बदल रही है आज निखास में. निखास यानी गुलामों का बाजार. और जनता के पास, आदम गोंडवी साहब काय म्हणताय कि जनता के पास अब सिर्फ एक ही चारा है, जनता के पास अब सिर्फ एक ही चारा है, बगावत. ये बात मैं कह रहा हूँ पुरे होश हवास में. क्या बात आहे, जबरदस्त. माझ्या मते याच नोटवरती आपण आपली आजच्या गप्पा थांबवायला पाहिजेत. खूप जणांना असे वाटेल, पण काय होतं ना, खूप साचत राहतं रोज. म्हणजे रात्री कितीतरी तास झोप येत नाही, कारण इतकं डोक्यात काय 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 येत राहत असतं, आणि हे सगळं अस्वस्थ करणार आहे. पण
माझं म्हणणं हेच आहे की उदास व्हायचं काही कारण नाही. गरज ही निर्मितीची आई असते. पण आज गरज काय आहे ही ओळखा. एवढं जरी ओळखलं तरी आपोआप निर्मितीची सुरुवात होऊ शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. जे लाईक कराल तर हाईपही करा. याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. त्याच्या भागात इतकंच. धन्यवाद.